आणि आता झटपट बातम्या. सांगलीतील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली. तुमची मान खाली जाऊ देणार नाही याची मी निश्चित काळजी घेईन. लोकांनी संधी दिली आहे त्याचं सोनं करेन अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी व्यक्त केली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शहरातून भव्य रॅली काढत जयंत पाटील यांनी अर्ज भरला. सोलापुरात ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल यांनी तब्बल 9व्यांदा बार्शी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जनतेनं मोकळा श्वास घ्यावा यासाठी निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया दिलीप सोपल यांनी व्यक्त केली. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून खडसे निवडणुकीच्या मैदानात आहेत. अलिबाग या रायगड जिल्ह्यातल्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सायकलवरून कार्यालयात जात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. मुंब्र्यात जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आव्हाड यांच्या रॅलीमध्ये स्वतः शरद पवार उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी विधिवत पूजा केली. पूजेनंतर आव्हाड यांनी पवार साहेबांना साष्टांग नमस्कार घातला. ठाकरेंचे निष्ठावंत उमेदवार राजन साळवी यांनी रिक्षातून जात आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र अर्ज भरताना दालनात सोडण्यावरून राजन साळवी यांच्या भावाची पोलिसांशी बाचाबाची झाली. रत्नागिरी राजापूर विधानसभा मतदारसंघात किरण सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. बाईक रॅली काढत त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. दापोलीत आमदार योगेश कदम यांच्या सभेत भर उन्हात हजारो शिवसैनिक उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी योगेश कदम यांनी सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. शिरूर हवेली मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळेला अमोल कोल्हे, निलेश लंके उपस्थित होते. दरम्यान आघाडीचा आकडा 2 दिवसात जुळेल असं मिश्किल वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीच्या वतीनं धनुष्यबाण चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित सिंह घाडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. घाडगे यांनी अतिशय साधेपणानं कार्यालयात पोहोचत आपला अर्ज दाखल केला. मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत आपल्या दोनही उमेदवारांच्या गाडीचं सारथ्य केलं आणि ते अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यामुळे शेकडो कार्यकर्त्यांची जी गर्दी होती त्यात बिजापूर हायवे जाम झाला होता. आणि एक मोठी बातमी, परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत समोरासमोर असणारे भाऊ बहीण आज सोबत अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. लाडकी बहीण पंकजा यांनी आपला भाऊ धनंजय मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही केली आहे. भावाच्या प्रचार व्यासपीठावर त्या स्टार प्रचारक असणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊनही यातून मार्ग काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी न्यूज 18 लोकमतशी खास बातचीत केली. यात त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि यावेळी त्या काहीशा भावूक झाल्या होत्या. मंडळी, निवडणूक म्हणल्यानंतर तसा निवंतपणा कुठेच नसतो, पण आज बघा ना, योग फार छान आहे माझ्या दृष्टीने.
पंकजाताई आणि प्रीतमताई दोघंही निवांतपणे, खरं तर निवांत म्हणण्यापेक्षा इथल्या वैद्यनाथाच्या दर्शनाला ते आलेले होते आणि इथं मी त्यांना संवादाकरता गाठलेले ते. चला त्यांच्याशी बोलूयात. ताई, आज लाडक्या भावाचा फॉर्म जो आहे तो लाडक्या बहिणीने दाखल केलेला आहे. सूचक म्हणून आपली त्यावरती सही आहे. कसं बघता यंदाच्या लढतीकडे आपण? खरं यंदाची लढत अत्यंत आगळीवेगळी आहे. जे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत होते, आज त्यांची युती आहे आणि ह्याचा आमचा एक अनुभव लोकसभेमध्ये झाला आहे. आज महायुतीचे उमेदवार म्हणून, अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय मुंडे जे महायुतीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे नेते आणि माझे भाऊ देखील आहेत, तर यांचा फॉर्म मी भरला आहे. आता अनेक भावांचा प्रचार आणि फॉर्म भरण्यासाठी मला जावं लागणार आहे. आज वैद्यनाथाचंही दर्शन घेतलं. आज चांगला योग आहे, गुरुपुष्य, त्यामुळे वैद्यनाथ प्रभूचंही दर्शन घेतलं. आमच्या जडणघडणीमध्ये लहानपणापासून मोठ्या होण्यामध्ये वैद्यनाथाचा आशीर्वाद हा नेहमी फार महत्त्वाचा राहिलेला आहे. साहेब देखील इथे दर्शनाकरता काय म्हणजे तुम्ही कारण देखील- आमचं गावातलंच दैवस्थान आहे, ज्योतिर्लिंग आहे, सगळ्या देशभरातून लोक येतात. माझ्या तर जीवनामध्ये मी पहिल्यांदा देव म्हणून काय पाहिलं असेल तर वैद्यनाथ पाहिलं. काय मागितलं असं विचारण्यापेक्षा एक एक म्हणजे जी प्रामुख्याने गोष्ट अशी जाणवते की साहेबांनी कमळ रुजवलं मराठवाड्यात. महाराष्ट्रभर यात्रा काढून भाजपचा त्यांनी प्रचार केला, सगळ्यांच्या मनात या पक्षाबद्दलची आत्मीयता निर्माण केली. पण यंदा 1982 नंतर पहिल्यांदाच कमळ दिसणार नाहीये. कमळाचा जन्मच झाला इकडे. मुंडे साहेबांनी जनता पार्टीपासनं, जनसंघापासनं काम केलं. नांगरधारी शेतकरी या चिन्हावर देखील त्यांनी निवडणूक लढलेली आहे. पण आता जे आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये काही वेगळं म्हणू नाही शकणार, कारण ही युती आमच्या नेतृत्वांच्या पुढच्या विचाराने झालेली आहे, सर्व अंगांचा विचार करून झालेली आहे. त्यामुळे नक्की थोडी पीडा वाटते लोकांना की बॅलेट पेपरवर कमळ नसणार आहे. परंतु महायुती म्हणून काम करण्यासाठी माझ्या जेवढं माझी जिथे कार्यकर्त्यांची नाळ जळलेली आहे त्यांना मी प्रवृत्त करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, परळी. आणि आता अन्य काही बातम्या. उमेदवारी अर्ज भरताना संग्राम थोपटे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आजी माजी खासदारांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्ते एकत्र आले होते. भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. त्यांनी काही वेळापूर्वी दाखल केला. यावेळेला खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. आपण ही ड्रोनच्या माध्यमातली दृश्य पाहतो आहोत. भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरताना थोपटे यांच्यासोबत होते. एक प्रकारे आपला भोरमधला विजय निश्चित आहे असं दाखवत शक्तीप्रदर्शन करत संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आणि आता झटपट बातम्या. जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, कारण रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. बाईक रॅली काढत दानवे यांनी अर्ज भरला. सुलभा गायकवाड यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मात्र फडणवीस दिल्लीत असल्यानं ते यात सहभागी होऊ शकले नाहीत असं वक्तव्य विनोद तावडे यांनी केलं. महायुतीत बंडखोरी होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई काँग्रेसचे युवा नेते अनिकेत म्हात्रे यांनी राजीनामा दिलाय. अनिकेत म्हात्रे हे ऐरवली मतदारसंघातून इच्छुक होते. कालच ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनोहर मळवी यांना उमेदवारी जाहीर झाली. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळे यांनी राजीनामा दिला. यावेळेला त्यांनी पक्षश्रेष्ठींच्यावर गंभीर आरोप केला. दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत. व्यवहारानं निष्ठेवर मात केली असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. यावेळेला केजरीवाल यांच्या विभागवार जाहीर सभा सुद्धा होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. परिणय फुके यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली. पटोले दिशाभूल करण्याचं काम करतात. पटोलेंवर पक्षश्रेष्ठी सुद्धा नाराज असल्यानं त्यांना साईडलाईन केलं जात आहे असा टोला फुके यांनी लगावला. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उमेदवारीच्या बद्दल संध्याकाळी भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आषाढी यात्रेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री महापूजेला येणार. तो मुख्यमंत्री 5 वर्ष राहील असा दावा रोहित पवार यांनी केलाय.
आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. राजकारणात आव्हान कायमच असतं, मात्र विरोधकांची रणनीती सामान्यांसह गोरगरिबांसाठी घातक आहे असा टोला त्यांनी लगावला.